डेंजर. चांगलं वाटतं त्यांचं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर मी तुमचं सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, थोडासा आवाज कमी केला मी, कारण लोक झोपली आहेत. मी ब्लॉग चालू करतोय ट्रेनमध्ये बसल्यानंतर. आणि आमचा आज दौरा आहे अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ. अचानक भयानक ठरलं होतं, तर आपण चाललो आता अक्कलकोटला. या टायमाला फक्त 2च कपल आहे आम्ही, कारण माया नाही येऊ शकला आणि दीपक गुंडे पण नाही येऊ शकला, त्याच्यामुळे आम्ही 2च कपल चाललेलो आहे. तर मग बघूया कसं होतं ब्लॉग. दर्शन घ्यायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचं. तर आम्ही गेले 2 वर्ष झाले विचार करतो, आज जाऊया उद्या जाऊया. तर मग फायनली अचानकमध्ये भयानक निकिता आणि मी असं अचानकमध्ये भयानक मला बोलली, तू एका ठिकाणी माझ्याबरोबर हां काल तिकीट काढली, तर माझ्याबरोबर येशील काय? बोलले कुठे पहिला सांग तरच सांगणार, येईन का नाही ते, नाही ते एकटी जाईन बोलते डायरेक्ट. तर मग बोललो की ठीक आहे, जायचंच होतं आज ना उद्या. तर आपल्याला वेळ मिळाला आहे. आपले बंधू त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागते. नमस्कार राहिलं तुम्हाला, नमस्कार. अरे यार इग्नोर केलं मला. नाही सगळे जातानाच नमस्कार बोललेले, आता इग्नोर करून गेले, काही येडे बोलले. बोल काय एवढं. तर मग आम्ही आपलं एक कपल आणि हे कपल हे. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय ट्रेनमध्ये. ट्रेन आहे चेन्नई ना, चेन्नईची ट्रेन आहे. चेन्नई. तर मग चेन्नई मग कुठलं श्रद्धांजली तुमच्या गाण्याला 2 मिनिटाची. नवीन गाणं, ते नवीन गाणं. हा ते आता माहित नाही, आपल्या भाषेतलं थोडी गाणी आहे ती, त्याच्यामुळे आपल्याला काय माहिती नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही निघालेलो आहे आणि आपल्याला फुल अचानक मध्ये भयानक प्लॅन झालून सक्सेसफुल प्लॅन होणार आहे. वेटिंग होती 6 वेटिंग होतं, म्हणजे 4 वेटिंग होती आणि ऑनलाईन बुकिंग केलं होतं. त्याच्यामुळे जर कन्फर्मेशन नाही मिळाला तर तिकीट कॅन्सल होते. तर बुकिंग चार्ट प्रिपेअर्ड होतं गाडीची ट्रेनच्या 4 तास आधी. तर 4 तास आधी 7 वाजता मेसेज आला की तिकीट कन्फर्म झाले. 7 वाजता आम्ही बॅग भरले. येस. तर बोलावा आलाच आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही निघालोय. आता बघू कसा होतोय. ब्लॉग नक्की पूर्ण बघायचा आहे. थँक्यू. नमस्कार. सगळ्यात बेस्ट प्रवास, बेस्ट. टेन्शन नाही, ट्रेनने जायचं, ट्रेनने यायचं. गाडीमध्ये स्वतःला गाडी चालवावी लागते, झोप मिळत नाही, काय नाही. मस्त पैकी. किती 3 टायर आहे नाही, आपण 3 टायर बुक केली. हां मस्त पैकी जायचं. AC पण आहे, पद्धतशीर झोपा, स्टेशनवर उतरा. थोडीफार असतं ते ठीक आहे, पण त्रास तर होत नाही, म्हणून बेस्ट आहे प्रवास. मी तर ठरवलंय कुठे लांब जायचं असेल तर मस्तपैकी एसीने ट्रेनने जायचं आणि ट्रेनने यायचं पद्धतशीर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता एक 10-15 मिनिटात उतरू आम्ही अक्कलकोट स्टेशनला. बघू आता नंतर मग फ्रेश वगैरे व्हायचं, मग जाऊया दर्शनाला. चलो.
मोबाईल त्यावेळेस घेते तिने डेंजर आहे भाषा. झालंय आम्ही पण पोचलोय विचारलं आलो. तर मित्रांनो फायद्याला मी पोचलेलो आहे अक्कलकोट स्टेशनच्या बाहेर. आता इथे टमटम पकडायची आणि वडा टमटम पकडून सीधा मंदिराच्या इथे कुठेतरी बघूया आपण हॉटेल वगैरे. एवढे जण बसले तरी मात्र अजून 2 जण बघून चाललोय आम्ही बसून. तरी असं मजा घेतलीच पाहिजे. हा आमचा स्टे आहे आश्रय. तर मित्रांनो आम्ही रेडी होऊन आता निघालोय दर्शन करायला. तर मग मस्तपैकी जाऊया दर्शन करूया. एवढा लांब आलोय आपण तर एकदम मनापासून दर्शन करून येऊया. आज मंगळवार आहे तर काय जास्त गर्दी नसेल पण यायचं होतं म्हणून आलोच. 2 दिवस वेळ मिळाला काढला आपण वेळ आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करायला आले. तर मित्रांनो आपण जाऊया आता दर्शन करायला. फक्त 150 रुपये त्यांच्याकडे काय विचारतात ऐका त्यांच्याकडून काय घ्यायचं का बघ. ऐका हे 120. आम्ही करून पण मला थांबून जरा बसून हा म्हणजे इथे स्वामी समर्थ रत्नागिरीमध्ये वटवृक्ष
श्री बाळप्पा मठ गुरु मंदिर अक्कलकोट. द्यायचं नाही पाहिजे. स्वामींचे पाच. इथे दिसतंय बघा ते. ते पायाचे ठसे उमटलेत म्हणून ते बोलतात व्हाईट पांढऱ्या बॉक्समध्ये पाय नाही ठेवायचा. काढून बाहेर ठेवलेले जातात दिसेल तुम्हाला. ते पावलं दिसले म्हणजे दिसले म्हणजे कसं सगळीकडे निशाणे दिसू लागले. तुम्ही युट्यूबला घालून बघा दिसेल तुम्हाला ते सगळे गेलेले. त्यामुळे काय झाले गजानन महाराज म्हणून होतात पिलपुरीचे. त्यांचे नाते असतात शिवपुरीला. त्यांना आणून दाखवलं की असं असं तरी म्हणजे रोज वर्ष बदलू नका. स्वामींची इच्छा असं आहे की काही बदलू नका हे असंच ठेवू. म्हणजे वटवृक्ष मंदिर जे आहे ना ते पण बदल केलेले आहे आणि समाधीमध्ये पण बदल केलेले आहेत. म्हणजे हे बदल करू नका हे असंच राहू तुम्ही असंच ठेवू. बरोबर. सांगा बाबा. हा स्वामी समर्थ महाराजांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमवेतचा कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे. मधले स्वामी समर्थ महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज, पलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मठ, माझ्याकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जोडून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज. बरोबर. हात जोडून खांद्यावर चौली घेतलेले भुजंगार स्वामीचे श्रीवर. अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. पलीकडच्या पांढऱ्या साडीच्या वरच्या बाजूच्या कोपऱ्यातल्या सुंदराबाई. यावेळेस त्या फोटोग्राफरने स्वामीची परवानगी न घेता चोरून फोटो काढण्याचा त्यांनी त्या काळी आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु स्वामी त्याला काय शेवटपर्यंत दिसले नाही. कावडा माकड घार दाखवले स्वामीने. मग तो स्वामीला शरण गेला. माझी चूक झाली महाराज, आता तरी फोटो द्या म्हणल्यावर हा फोटो आलेला आहे. बकरपोतीमध्ये मी काय सांगतो त्याचा उल्लेख आहे आता सुद्धा. क्या बात आहे. मस्त मस्त. श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय. हे आरती चालू आहे. आतमध्ये आरती आपण आपल्याला भेटली.
प्रसादालय म्हणजे जेवायची एक वेगळीच मजा असते. अक्कलकोटला आलो आणि प्रसादालय म्हणून नाही जेवलो, काय मतलब त्याला. त्याच्यामुळे आस्वाद घेणार आहे आता आम्ही प्रसादालयचा. महाप्रसाद 1 तास लाईनमध्ये थांबून मस्त पैकी महाप्रसाद घ्यायचा आहे आपल्याला आता. श्री स्वामी तर मित्रांनो, मस्त दर्शन झालं, महाप्रसाद पण मस्त झाला आणि आता आलो रेस्ट करायला. संध्याकाळी परत निघायची तयारी, घरी जायची. अक्कलकोटचं दर्शन झालं श्री स्वामी समर्थांचं, जे 2 वर्ष झाली, आता जाऊया नंतर जाऊया असं करून ते पूर्ण झालेलं आहे आज. तर आता जरा थोडा वेळ झोपतो आणि संध्याकाळी परत 6-7 वाजता निघायचं आहे. 9ची ट्रेन आहे. तर भेटूया आपण निघताना, निघाल्यावरती. तर थोडा झोपूया. बाय बाय. मस्त की जरा फ्रेश होऊन मस्त पैकी तोंड धुणार आहे ना. हे बघ भाई, सलाड झालेली आहे ऑलरेडी. हा काय यार, काय भाई. अरे पण त्याने कॅच केला होता 2 वेळा. अरे खाल्लं, अहो त्याने खाल्लं म्हणून मी त्याला रिटर्न दिलं. मी एक टाकलं होतं मी ते नवी मग तसंच तर केलं त्याने. दिशाने मारा हो, पाव मारा, दिशाने मारा. हाँ दिशाने मारा, दिशाने मारा. क्या बात है. ओहो ओहो, क्या बात है. ओह क्या बात है. वाह वाह. ओहो लवली. तर मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. जस्ट आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये आणि यांनी खोललेलं आहे एक मस्तपैकी बालाजी वेफर्सचं पाकिट. एवढे मोठे मोठे 2 घेतलेले आहेत. हा माझा फेवरेट आहे. तिला पाहिजे होता, आकांक्षाला पाहिजे होता, त्याच्यामुळे आम्ही आता पद्धतशीर निघालेलो आहे. अक्कलकोट. हां, अक्कलकोट ट्रेनमधून निघालो आहे. आता CST ट्रेन पकडलेली आहे. उतरणार कल्याणला, कल्याणवरून ठाणेवरून घरी. अशा प्रकारे मस्त झालेलं आहे सगळं व्यवस्थित. मजा आली, दर्शन मस्त भेटलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे. तर आपण बघूया काय होतं आहे काय नाही पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ ब्लॉग एंड करायला नाही, तर झोपणार आहे मस्त पाहिजे. उद्या पण भरपूर काम आहे, शो आहे. तर मित्रांनो, बघ नक्की पूर्ण बघा. श्री स्वामी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.